एक साधं बिस्किट जे जवळजवळ प्रत्येक भारतीयांच्या आयुष्यात कधीतरी आलंय. पण तुम्हाला माहीत आहे का? या छोट्याशा बिस्किटामागे एक मोठी प्रेरणादायी गोष्ट लपलेली आहे. 1929 मध्ये मुंबईजवळील विले पार्ले येथे पार्ले प्रोडक्ट्सची सुरुवात झाली. त्या काळात भारतात बिस्किटं मुख्यतः परदेशातून येत होती आणि ती खूप महाग असायची. सामान्य लोकांसाठी ती परवडणारी नव्हती. तेव्हा स्वदेशी आंदोलनाची लाट देखील सुरू होती. भारतीय लोकांना स्वतःच्या देशात बनलेली उत्पादने वापरायची होती. पार्लेच्या संस्थापकांनी म्हणजेच मोहनलाल दयाल यांनी हीच संधी ओळखली आणि ठरवलं, आपण भारतीयांसाठी परवडणारे चांगल्या गुणवत्तेचे बिस्किट बनवणार. सुरुवातीला फॅक्टरी खूपच छोटी होती. काही मोजके कामगार, साधी मशीन आणि खूप मेहनत. अशा परिस्थितीत बिस्किट तयार होऊ लागले. प्रत्येक दिवस हा एक संघर्ष होता. पण खरी क्रांती आली 1939 मध्ये, जेव्हा पार्लेजी बाजारात लॉन्च झालं. जी म्हणजे ग्लुकोज म्हणजेच ऊर्जा देणारं बिस्किट. ही टॅगलाईन लोकांच्या घराघरात पोहोचली. हे बिस्किट स्वस्त होतं, चविष्ट होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकासाठी उपलब्ध होतं. हळूहळू ते घराघरात पोहोचू लागलं. काळानुसार पार्लेजी फक्त एक बिस्किट ब्रँड राहिला नाही, तर भारतीय संस्कृतीचा एक भाग बनलं. शाळेतल्या टिफिनपासून ते चहाच्या कपापर्यंत पार्लेजी सर्वत्र दिसू लागलं. पार्लेजी लोकांसाठी एक स्वस्त आणि विश्वासू पर्याय ठरला. आज पार्लेजी हे जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बिस्किटांपैकी एक आहे. एक छोटा उद्योग लाखो लोकांच्या आयुष्याचा भाग बनला. ही गोष्ट आपल्याला शिकवते, मोठं होण्यासाठी मोठी सुरुवात लागतेच असं नाही, पण मोठं विचार आणि सातत्य लागतं, हे मात्र नक्की. तुमच्या बालपणीची पार्लेजी सोबतची एखादी आठवण आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.